जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आणि 6व्या जाधवर क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडलाय। यामध्ये पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत प्रियदर्शिनी विद्या मंदिर आणि 6व्या जाधवर क्रीडा महोत्सवात जाधवर इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज यांनी सर्वाधिक विजय मिळवित फिरता करंडक पटकावला आहे। नरे येथील जाधवर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, नरेगावचे माजी उपसरपंच सुशांत कुटे, सागर भूमकर, शिवराज्य समूहाचे अध्यक्ष भूपेंद्र मोरे, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते। यावेळी आदर्श खेळाडू पुरस्कार कबड्डीपटू स्नेहल शिंदे साखरे आणि आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार राजेंद्र ढमढरे यांना प्रदान करण्यात आला। मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल व पुणेरी पगडी असं पुरस्काराचं स्वरूप होतं। जाधवर इन्स्टिट्यूटमधील सूरज हत्तीबिरे, रेणुका पांडे, सिद्धिविनायक सावंत, स्वप्नील चिंचोळकर, ज्ञानराज जगताप, विहान सक्कपाळ, अर्णव सोलनकर, प्रद्युम्न मुरुमकर यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाडू पारितोषिके पटकावली। तसेच संस्थेतील ज्या विद्यार्थ्यांना बाहेरील स्पर्धांमध्ये यश मिळाले आहे अशांचा विशेष सन्मान विभाग प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना विजय कुंभार म्हणाले, सर्व क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा झाली आहे। क्रीडा क्षेत्रात मुलांना घालणे म्हणजे अभ्यासात नुकसान करून घेणे हा समज आहे। मात्र या सगळ्याच्या पलीकडे बघितले तर आयुष्याच्या स्पर्धेमध्ये केवळ शिक्षण नाही तर क्रीडा व विविध गोष्टी आपल्याला येणे गरजेचे आहे। अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये खेळांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं। ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, भारतात राहत असताना क्रीडा प्रकारांना मोठ्या प्रमाणात महत्त्व होते। आज शिक्षणातून क्रीडा प्रकार काहीसे बाजूला जाताना दिसत आहेत। बाहेरच्या देशात क्रीडा प्रकारांना व क्रीडापटूंना आणि शिक्षकांना महत्त्व आहे। खेळामधून सकारात्मकता शिकणे गरजेचे आहे। त्यामुळे शिक्षणासोबतच खेळांचे देखील अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलं। तुम्ही जग हे मार्केटिंग झालेलं आहे आणि आपण सगळे बकरे आणि गिराईक आहोत। रोज एक मॉडेल, रोज एक फोन, रोज एक इन्स्ट्रुमेंट, ब्लूटूथ आहे, स्पीकर्स आहे, तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करायला हजारो गोष्टी आहेत। या सगळ्या गोष्टी नसल्या तर आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही। दुसरी गोष्ट आहे रिलेशनशिप्स। तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकताय त्या शाळेमध्ये तुमचे मित्र आहेत, मग शाळेमध्ये मित्र भांडला म्हणून गल्लीतल्या पोराला बोलवायचं आणि त्यांनी कोयता घेऊन यायचा। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला फक्त चित्रपटात, सिनेमात आणि टीव्हीवरच्या कुठल्या तरी सिरियलमध्ये चांगल्या वाटतात। प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी अत्यंत वाईट आहेत। तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला कशासाठी, प्रत्येकाचे आईवडील कष्ट करतात, त्यांना शैक्षणिक तुम्हाला शिक्षण देणं चांगल्या ठिकाणी झेपतं नाही झेपतं तरी सुद्धा ते स्वतःची काटकसर करून तुम्हाला शिकवत असतात। या गोष्टीचा विचार करून तुम्ही शिक्षण घ्या। आणि स्पोर्ट्स खेळायचं कशासाठी तर खेळाचा सगळ्यात मोठा मी जेव्हा ग्रामीणला होतो तेव्हा माझ्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये नेहमी एक व्हॉलीबॉलचं नेट लावलेलं असायचं आणि आम्ही सगळे आमचे अंमलदार आणि आम्ही सगळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही व्हॉलीबॉल खेळायचो। स्ट्रेस बस्टर आहे। आणि दुसरं सगळ्यात मोठं स्पोर्ट्सचं आपल्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठं योगदान माझ्या दृष्टीने काय असेल तर आपल्याला हार स्वीकारायला शिकतो। स्पोर्ट्समध्ये आपण केव्हा तरी पराभूत होणार, केव्हा तरी जिंकणार, पण हारलो तरी समोरच्या बरोबर आपले संबंध चांगले राहतात का नाही राहत? मी क्रिकेट बघत असाल, आपल्याकडे क्रिकेटचे वेळच आहे। ज्यावेळी शेवटची 2 ओव्हर बाकी असतात, 1 ओव्हर बाकी असतात, काही रनची संख्या जास्त असते, बॉलची संख्या कमी असते, आपल्याला द्वेष आलेला असतो आणि आपला बॅट्समन मात्र 6 मारण्याऐवजी प्लेड करतो आणि आपण सगळे म्हणतो, अरे काय मूर्ख माणूस आहे हा 6 मारत नाही। इथे काय फरक झाला? आपण फक्त जोश मध्ये आहे। आपल्याला वाटतं कसा तरी मारावा, पण त्यांनी 6 मारावा आणि जिंकून द्यावं। पण त्याला माहित असतं मी आता जर माझा होश घालवला आणि मी मूर्खपणा केला, या बॉलला जर मी 6 मारण्याचा प्रयत्न केला तर मी आउट। हा होश आयुष्यात टाळ्यावर राहायला शिकवतो खेळ, इंडियन कल्चर आणि अमेरिकन टेक्नॉलॉजी। तर याच्यात फक्त टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली
तर तुम्हाला फायदेशीर पडेल. पण आपल्याकडे लोक लाखाचा 2-2 लाखाचा मोबाईल घेतात आणि फक्त YouTube, इंस्टाग्राम आणि फेसबुक. तुम्हाला माझा सगळ्यांना सल्ला आहे, सगळ्यात पहिला इंस्टाग्राम आणि फेसबुक शट डाऊन करा. तुमच्या आयुष्यातनं वजा करा. तुमच्या आयुष्यातल्या नसलेल्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत फेसबुक आणि इंस्टाग्राम. खरं तर हा विषय नाही आहे, पण तुमच्या समोर बोलण्यासाठी मला महत्त्वाचं वाटलं म्हणून सांगतो. इंस्टाग्राम आणि फेसबुक तुम्ही जर बंद केलं आणि व्हॉट्सॲपवरची अनावश्यक बडबड बंद केली तर तुमच्या आयुष्यातल्या नसलेल्या सगळ्या समस्या नष्ट होतात. मला कोणी लाईक केलं, मला कोणी डिसलाईक केलं, मला अशीच कमेंट केली आणि मग प्रत्येक गोष्टीचे ते फोटो काढायचे, प्रत्येक गोष्टीचा स्टेटस अपलोड करायचा. जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. आपण केलेलं काम किंवा काही मेसेज द्यायचा असतो त्यावेळेला ह्या ठीक आहे, पण तुमच्यासारख्यासाठी मी माझं फेसबुक गेली 6 वर्षात उघडलेलं नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की एकतर कष्टाला पर्याय नाही, शॉर्टकट अजिबात नाहीये कष्टाला. तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केले तर तुम्हाला त्याचे आज उद्या परवा कधी ना कधी तुम्हाला त्याचं फळ हे 100% भेटणार. दुसरी गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. बरेच वेळा काय होतं की आपले बरेच खेळाडू विद्यार्थी थोडं जरी फेल्युअर आला, अपयश आलं की ते गिव्हअप करतात. तर मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात जेवढे जास्त फेल्युअर तुमचा सक्सेस तेवढा मोठा असणार आहे. आणि तिसरी गोष्ट की सेल्फ कॉन्फिडन्स. तुम्हाला स्वतःवर विश्वास हा ठेवावाच लागेल. तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. सरांनी मगाशी सांगितलं की खेळाला आता कसे दिवस आलेत माहीत नाही. म्हणजे तेव्हा असं वाटायचं की खेळाकडे गेलं म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष. पण मला स्पेसिफिक इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मी आता जी एशियन गेम्स खेळून आली त्या एशियन गेम्सच्या मेडलवर मला महाराष्ट्र शासन क्लास 1 ऑफिसरची नोकरी देणार आहे आणि मला खूप चांगलं आर्थिक त्यांनी सहाय्य केलेलं आहे. त्यामुळे खेळाकडे तुमचा करिअर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन हा तुम्ही ठेवला तर म्हणजे वाया तर जाणार नाही पण चांगलं काहीतरी होणार. आजकाल बऱ्याच मुलांमध्ये आता सर सांगत होते की इंस्टाग्राम, फेसबुक अगदी म्हणजे या गोष्टी मला खरंच वाटतं की हे पैसे देऊन दुखणं विकत घेण्यासारखं आहे. की या इंस्टाग्राम आजकाल तुमच्यामध्ये रील्स बनवणं म्हणजे जागोजागी कुठेही तुम्ही रोडवर पण तुम्ही रील्स बनवता, तुम्ही इंस्टाग्रामवर तेवढे ॲक्टिव्ह असता. तर या गोष्टींचा खरंच काही उपयोग नाही. हा टाईम तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टाईम आहे. इथं तुम्ही जर टाइमपास केला, गफलत केली तर पुढे जाऊन सगळी गफलत होणार. कारण एकदा मुलीचं 24-25 वर्ष झालं तर लग्नाचं वय येतं. नंतर तिला कोणी म्हणत नाही की बाई तुझी काय आवड आहे, तुला काय करिअर करायचंय हे तू कर. हे आत्ता तुमचं वय खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथेच ठरवा तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय. तुमचं ध्येय इथंच निश्चित करा. पण 10वी शास्त्रोबाबांनी सांगितलं आधी 10वी-12वीची परीक्षा आत्महत्या नका. आयुष्य फार सुंदर आहे. संधी मिळणार तुम्हाला, संधी नक्की मिळणार जर तुम्ही त्या दर्जाचे प्रयत्न केले तर. अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. आमच्या मुलींना जनरली संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत जर 500,000 मुली जर आमच्या मैदानावर जर कबड्डी खेळून गेली असेल तर आजपर्यंत एकही विद्यार्थी नापास झालेली नाही. खेळाबरोबर अभ्यासाचं महत्त्वही किती गरजेचं आहे. खेळाने करिअर होईल याची गॅरंटी नाही, अभ्यासाची गॅरंटीड कर. मी क्रीडा मार्गदर्शक तरी ही गोष्ट सांगतो कारण आम्ही कधीही खेळाडूला चुकीचा आरसा दाखवायचा कधी प्रयत्न केला. तुम्ही तुमचा अभ्यास करून तुमची अदर ऍक्टिव्हिटी डेव्हलप करा, त्याच्यातून तुमचा नक्कीच उत्कर्ष होईल. खेळाच्या माध्यमातून खेळ तुम्हाला हरल्यानंतर परत उभं राहायला शिकवतो. खेळाचा एवढाच फायदा लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आता मुली असतील, मुलींच्या माध्यमातून बोलतो, तुमच्याकरता तुमचे आई वडील राजकुमार शोधू लागणार आहेत. पण आपल्याला माहित नाही तो राजकुमार आहे का नरभक्षक आहे का शिपाई आहे का एक समाजातला फळ म्हणून माहित नाही. आई वडिलांनी तर राजकुमारच म्हणून शोधून आणलेला आहे. मग अशा वेळी जो आयुष्यातला जो संघर्ष करावा लागणार आहे, ज्या वेळेला संघर्ष करतो तुम्ही जर आयुष्यामध्ये कुठलाही गेम नॉट नेसेसरी की कबड्डी असलं पाहिजे आणि तो जर तुम्ही खेळला असेल तर तो संघर्ष तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खेळातला संघर्ष तो वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तुम्हाला कामाला येतो आणि त्या माध्यमातून त्या आयुष्यातली
जी जी कठीण परीक्षा आहे ती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तिला सामोरं जाऊन त्याच्यातून चांगल्या पद्धतीचा मार्ग काढून स्वतःचा जो प्रगतीचा मार्ग आहे तो आपण चांगल्या पद्धतीने विस्तृत करू शकतो. खेळ तुम्हाला आयुष्यामध्ये परत उभं राहायला शिकवतो, हारल्यानंतर परत जगायला शिकवतो. एवढंच बोलून मी इथं